मोरांबा या मालिकेच्या 12 फेब्रुवारीच्या भागामध्ये शशिकांत मुकादम आता रमावरती चिडलेला असतो आणि तुझ्यामुळे माझ्या मुलाला ही अवस्था भोगायला लागली, तुझ्यामुळे माझा मुलगा रस्त्यावरती आला, अगं सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेला माझा बछड्या हा तुझ्यामुळे लोकांच्या समोर वडापाव विकतोय, तू म्हटली होतीस की त्याची मी काळजी घेईन, ही अशी काळजी घेतेस, असं म्हणत शशिकांत चिडलेला असताना मध्ये आता अक्षय येतो आणि म्हणतो, कोण बछड्या, कुठचा बछड्या, तुमचा बछड्या तुमचा पिंजरा तोडून कधीच बाहेर पडलेला आहे। यावरती शशिकांत म्हणतो, आमच्या घराण्याचं नाव धुळीला मिळवलंच, अगं अरे मुकादमांचा इतका मोठा वारसदार असून असं रस्त्यावरती वडापाव विकतोस, या लोकांची काय लायकी आहे त्यांच्यासमोर तू इथे वडापाव विकतोयस। अक्षय म्हणतो, ते माझे गिराईक आहेत, त्यांच्याबद्दल काहीही बोललेलं मी ऐकून घेणार नाही। शशिकांत म्हणतो, कोण गिराईक, असे 100,000 लोक आपल्या अन्नावरती पळतात आणि त्यांच्यासमोर तू वडापाव विकणार। यावरती अक्षय म्हणतो, मी तुमच्या पुढे हात जोडतो, इथे कोणताही तमाशा करू नका, आत्ताच्या तिथून निघून जा बरं, असं म्हणत आता मात्र अक्षय शशिकांतला तिकडून परतून पाठवतो आणि शशिकांत काहीतरी उद्योग करण्यासाठी तिकडून निघून जातो। मग मात्र रमा हादरते। अक्षय म्हणतो, तू काळजी करू नकोस ग, ते गेलेत, त्यांची चिचुंदरी पण त्यांच्या पाठोपाठ गेलेली आहे। त्यावरती अक्षय म्हणतो, मी एक पार्सल देऊन येतो, वडापावची ऑर्डर आहे, ते पार्सल देऊन लगेचच येतो। यावरती रमा म्हणते, तुम्ही कुठे जाऊ नका, मला भीती वाटते, कारण ना शशिकांत मुकादम हा साधासुद्धा माणूस नाही, उगाच येऊन पुन्हा इथे काहीतरी तमाशा करेल। अक्षय म्हणतो, तू काळजी करू नकोस, कारण कसं आहे ना, या सगळ्यामध्ये शशिकांत मुकादम काही करणार नाही, तुला वाटत असेल तर त्यांच्या नादी लागू नकोस, तो परत येणार नाहीये, असं म्हणत अक्षय आता रमाला समजवत असतो। रमा विचार करते की काय करू, जर हे शशिकांत मुकादम परत आले आणि काही गडबड केली तर। तितक्या तिकडे माऊलीची बायको त्याला सांगत असते, हे बघा मला काही पटलं नाही हा, त्यांना तुम्ही ते काही वडापावची गाडी चालवायला दिलीत फुकटची, त्याला काही पैसे नाही का लागत, वडापावच्या गाडीला काही पैसे लागतात। यावरती माऊली म्हणतात, तू काळजी करू नको, माझ्या पडत्या काळामध्ये त्यांनी माझी खूप मदत केली। बायको म्हणते, नाही तरी सुद्धा मी तुम्हाला त्यांना ती गाडी देऊ देणार नाही, पै वसूल करेन, चला बघूया कशी गाडी चालवतायत ते, असं म्हणत चिडलेली त्याची बायको आणि माऊली हे दोघ जण वडापावच्या गाडीच्या इकडे येतात। तोपर्यंत आता रमा सांगत असते, तुम्ही कुठे जाऊ नका ना जाऊ, मला भीती वाटते। अक्षय म्हणतो, या भेकडांना घाबरायची गरज नाहीये, यांच्यासाठी कोणाही आपण थांबू शकत नाही, असं म्हणत अक्षय पार्सल घेऊन जातो। पुन्हा शशिकांत येतो आणि म्हणतो, काय अवस्था केलेस माझ्या बछड्याची, तुला काय वाटतं या सगळ्यामध्ये तू जिंकशील का आणि माझ्या बछड्याला माझ्यापासून लांब करशील, तुला हे करण्यासाठी मी कधीच चान्स देणार नाही। एक गोष्ट लक्षात ठेव रमा, तू आत्ताच्या आत्ता इथून चालती हो, माझ्या मुलाच्या आयुष्यातून चालती हो, नाहीतर मी तुला उद्ध्वस्त करीन, असं म्हणत शशिकांत मुकादम वडापाव रस्त्यावरती फेकतो। रमा म्हणते, मी तुमच्या हातापाया पडते, हे असं काही करू नका, हे आमचं अन्न आहे, याच्यावरती आम्ही जगतोय, काय करताय तुम्ही। शशिकांतला अधिकच चेव येतो, सगळे वडापाव खाली पडतो, रमाला लाथ मारण्यासाठी पाय उगारतो। मग अक्षय येतो आणि म्हणतो, हैवान आहेस तू, हैवान, आत्तापर्यंत माझा बाप आहेस म्हणून मी गप्प होतो, पण आता कोणत्याही प्रकारची तुझी मनमानी मी चालून घेणार नाही, असं म्हणत अक्षय सांगतो, तुला धडा मीच शिकवणार। शशिकांत म्हणतो, तू काय मला धडा शिकवणार, थांब तुला मी दाखवतो, असं म्हणत आता मात्र अक्षय रमाला खाली बसवतो आणि तिला पाणी प्यायला देतो। तोपर्यंत शशिकांत बाजूचा रॉकेल घेतो आणि गाडीवरती पसरून टाकतो। अक्षय म्हणतो, काय करताय तुम्ही। तोपर्यंत शशिकांत मुकादमनी सगळीकडे रॉकेल भरून पेटवून दिलेली असते गाडी। अक्षयला जबरदस्त धक्का बसतो। ती आग विझवण्यासाठी रमा अक्षय आपल्या जीवाच्या आकांताने प्रयत्न करत असतात, पण आग काही आटोक्यात येत नसते, चारी बाजूने आग पेटते। या सगळ्यामध्ये रमा एक गोष्ट करते, तिथे असलेला पैशाचा डब्बा तो मात्र वाचवण्यामध्ये रमा यशस्वी ठरते। पोळत्या आगीमध्ये हात घालून रमा आपले हात भाजवून पैशाचा डबा मात्र काढते। शशिकांत मुकादम म्हणतो, हे असंच होणार, तुमच्यासोबत हे असंच होणार, मुकादमांची इज्जत धुळीला मिळवण्याचा तुम्हाला हाच परिणाम भोगावा लागणार, असं म्हणत शशिकांत खूप चिडलेला असतो आणि आता तो रमा अक्षयला चांगलाच धडा शिकवण्यासाठी सज्ज झालेला असतो। मग त्याच वेळेला अक्षय चिडतो आणि म्हणतो, तू आमची गाडी जाळण्याचा प्रयत्न केलास ना, एक गोष्ट लक्षात ठेव, आता मात्र तुला या सगळ्यातून सुटका नाही, आता मुकादम वर्सेस मुकादम, जोपर्यंत ही आग थंड होत नाही तोपर्यंत मी काहीतरी करून दाखवणार, तुला रस्त्यावरती आणणार, तुझे काळे धंदे मला समजलेले आहेत, त्या काळ्या धंद्यांना मी सुरुंग लावणार।
हे सगळं चालू असताना माऊली आणि त्याची बायको येते आणि ती म्हणते, हे काय, आमची गाडी जाळून टाकलीत, आमची गाडी जाळून टाकलीत. माऊलीची बायको तमाशा सुरू करते आणि ती म्हणते, बघितलं, मी तुम्हाला म्हटलं होतं की या सगळ्यांना गाडी चालवायला देऊ नका, बघा गाडीची काय अवस्था केली. अक्षय सांगण्याचा प्रयत्न करतो, आम्ही काही गाडीची अवस्था केली नाही, हे सगळे या शशिकांत मुकादमनी केले आणि अनफॉर्च्युनेटली हा माझा बाप आहे. बाप, लाज वाटत असली तरी हा माझा बाप आहे. रमा सांगते, काळजी करू नका, आम्ही तुमची गाडीचे पैनी पै परत करू. यावरती ती म्हणते, हे बघ, काय नाही, पै आत्ताच्या आत्ता इथून चालते व्हा, आमच्या कोणत्याही कामामध्ये तुम्ही लुडबुड आता करायची नाही. रमा म्हणते, असं करू नका. शशिकांत मुकादम म्हणतो, हे असंच असलं पाहिजे, पुन्हा नवीन गाडी दिलीत पुन्हा मी अशीच अवस्था करेन, कारण माझ्या मुलाला रस्त्यावरती काम करायला लावणाऱ्या तुमची पण मी अशी अवस्था करेन, असं म्हणत शशिकांत त्यांना पण धमकी देतो. आता मात्र माऊली सुद्धा घाबरतो. शशिकांत धमकी देऊन तिकडून निघून गेल्यावरती अक्षय म्हणतो, तुमच्या पोकळ धमक्यांना मी घाबरत नाही, मी पुन्हा उभा राहीन, पुन्हा माझं सगळं निर्माण करेन, असं म्हणत तो आता शशिकांतला धमकी देतो आणि माऊलींना म्हणतो, माऊली तुम्ही काळजी करू नका, तुमच्या प्रत्येक गाडीची मी किंमत भरून देईन, तुम्ही आम्हाला फक्त एक चान्स द्या. आता माऊली घाबरलेला असतो. माऊली म्हणतो, जर मी तुम्हाला माझी दुसरी गाडी देऊ केली ना तर तुमचा बाप मला पण जाळायला कमी करणार नाही, त्यामुळे या वेळेला मला माफ करा, मी खरंच तुमची मदत नाही करू शकत. आता अक्षय हतबल झालेला असतो. त्याच्या हातात काहीच नसतं, ना गाडी, ना पैसा कमवायचं साधन, ना काही. त्यामुळे अक्षय हतबल होतो. तोपर्यंत इकडे आता सीमाला भेटायला पंकज काका येतात आणि ते म्हणतात, कुठे आहे रमा? अक्षय, मी त्यांचा फोन ट्राय करतोय पण ते मला कुठेच दिसत नाहीये. यावरती सीमा सांगते, त्यांना या घरातून बाहेर काढलंय. पंकज काका म्हणतात, काय, पण ते गेलेत तरी कुठे? सीमा म्हणते, मला खरंच काही माहित नाहीये. आता पंकज काका रमा आणि अक्षयचा शोध घेण्यासाठी सज्ज होतात. तोपर्यंत इकडे रूम मध्ये आल्यावरती पैशाचा डबा काढताना रमाचे हात पोळलेले असतात. त्यावरती अक्षय जेवण बनवत असतो, पण अक्षयला काही जेवण बनवता येत नसतं. वेडीवाकडी चपाती होत असते, वेडावाकडं सगळं घडत असतं. अक्षय मात्र हतबल न होता रमासाठी जेवण बनवत असतो. चपाती फाटत असते, भाजी करपत असते. रमा सांगत असते, द्या मी बनवते, माझ्यामुळे तुमच्यावरती ही अवस्था आली. अक्षय म्हणतो, तुझ्यामुळे नाही, त्या नालायक शशिकांत मुकादममुळे आपल्यावरती ही अवस्था आली. माझ्या बायकोच्या अंगावरती हात उगारतो, आता मी गप्प बसणार नाही, त्याला धडा मी शिकवणारच, असं म्हणत अक्षय चिडलेला असतो आणि रमाला तू बस इथे, मी जेवण करतोय असं सांगत असतो. रमा म्हणते, तुम्ही हट्टीपणा करू नका, तुम्हाला काही जमणार नाही, मी करते ना जेवण, असं म्हणत रमा त्याला सांगत असते. पण अक्षय ऐकायला तयार नसतो. आता मात्र रमा विचार करते की हे सगळं घडतंय ते फक्त आणि फक्त माझ्यामुळे घडतंय. मला मात्र आता यांची साथ सोडावी लागणार आहे, कारण मी जोपर्यंत यांच्यासोबत आहे तोपर्यंत शशिकांत मुकादम यांना सुखाने जगू देणार नाही, असा विचार करत रमा आता घर सोडण्याचा म्हणजे अक्षयला सोडण्याचा विचार करत असते. आणि ती विचार करते, मी यांच्या आयुष्यातून निघून गेले ना तरच हे सुखी होतील. तोपर्यंत शशिकांतला कळलेलं असतं की रमाच्या माहेरचं कुणीतरी आलंय आणि तो सीमाला जाब विचारत असतो, बोल, कोण आलंय? रमाच्या माहेरचं इथपर्यंत कोण येऊन पोचलं होतं? मला सत्य कळलंच पाहिजे. तोपर्यंत पंकज काका लपून बसलेले असतात. सीमा सुद्धा काहीच सांगत नाही. आणि आता इकडे शशिकांत चिडलेला असतो. अस्ताव्यस्त सगळं करून रमाच्या माहेरचं कोण आलंय, मला कळलं पाहिजे, असं म्हणत इकडे तिकडे शोधाशोध करत असतो. तोपर्यंत इकडे रमा अक्षयला सोडून निघून गेलेली असते. ती विचार करते की माझ्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये खूप मोठा आता संकट निर्माण होते, त्यामुळे मी आता तुमच्या आयुष्यातून निघून गेलेलीच चांगली, असं म्हणत रमा तिकडून निघून जाते. अक्षय आता रमाला शोधायला बाहेर पडतो. तो भूषणला कॉल लावतो. भूषण त्याला महत्वाची माहिती देतो. मग अक्षयला रमाचा पत्ता समजतो. आता रमाला शोधण्यासाठी अक्षय मात्र जंग पछाडतो. रमा अक्षय सुखी व्हावा म्हणून त्यापासून लांब गेलेली असते, पण अक्षय आपण स्वतः सुखी व्हावं म्हणून रमाला परत शोधून आणणार असतो.